जयहरी एकादश स्कंध भाग 219. पुन्हा पुन्हा आपण या एकनाथी भागवताचं अध्ययन करतोय, चिंतन करतोय, मनन करतोय. कारण का तर आपले कितीही जन्म झाले तरी हे एकनाथी भागवत आपल्याला कळणार बिलकुल नाही. कळणं आणि आकळणं यामध्ये फरक आहे. ऐकणं आणि समजणं यामध्येही फरक आहे. त्यामुळे आपण काय करायचं, जोपर्यंत या गोष्टी सगळ्या आपल्या आचरणात येत नाहीत तोपर्यंत सातत्याने त्याचा वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा अल्पसा प्रयत्न करायचा. अर्थात याचं सगळं करता करविता आपले सद्गुरूच असतात. आणि बघा, प्रत्येक ग्रंथाचं हे अनुबंध चतुष्टय असतं, नाही का. कोणताही ग्रंथ अध्ययन करण्यापूर्वी अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची त्या पुस्तकांकडे किंवा ग्रंथाकडे प्रवृत्ती होत नाही. ज्याच्या ज्ञानानं मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्यास अनुबंध असं म्हणतात. शिवाय सगळ्या ग्रंथांचं सर्वच अधिकारी असले तरी पण साधक साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध यास अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. आपण जर पंचीकरण वाचलं, ऐकलं तर आपल्याला या गोष्टी आणखीन जवळच्या वाटतात. दासबोध वाचला, ऐकला तर या गोष्टी आणखीन जवळच्या वाटतात. तसंच विवेक, वैराग्य, शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व ही 4 साधनं आत्मज्ञान प्राप्तीची आहेत आणि त्यासच साधन चतुष्टय असं म्हणतात. असा साधकच भागवतादी म्हणजे भागवत किंवा एक महाभारत, रामायण या सगळ्या ग्रंथांचं आणि वेदांतशास्त्र विचाराचा अधिकारी म्हणावा. काही ग्रंथ हे प्रक्रिया ग्रंथ आहेत, काही ग्रंथ हे साधकांनी ऐकणं आणि त्याप्रमाणे आपलं आचरण करणं हे सगळ्या ग्रंथांचं सार आहे. आणि असा साधकच या ग्रंथांचा विचार करताना अधिकारी म्हणावा. आता सत्संगतीनं आत्मा हा अविनाशी, क्रियारहित असून त्याच्या व्यतिरिक्त सगळं काही विनाशी आणि चंचल आहे असा ज्याचा पक्का निश्चय आहे त्या निश्चयाला विवेक म्हणतात. आता वैराग्य म्हणजे ऐहिक वैभवाला धरून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. आता विषय वासनांचा अंत करण्यात निग्रह करणं म्हणजे तो शम. डोळे, कान हे वेगवेगळे इंद्रिय आहेत ना, त्यांना विषयांपासून आवरणं तो दम. सद्गुरूचा उपदेश आणि वेदांत वाक्य यांच्या ठिकाणी असणाऱ्या अत्यंत विश्वासाला श्रद्धा असं म्हणतात. वेदविहित कर्मांची साधनं स्त्री, पुत्र, धन या इत्याद्यांना विधीपूर्वक ग्रहण करणं आणि त्याग करणं त्याला उपरम किंवा उपरती म्हणावं. उपरती म्हणजे संन्यास नव्हे तर मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्याला समाधान म्हणतात. आणि शेवटी काय येतं? तितिक्षा. तर तितिक्षा म्हणजे क्षुधाधिक म्हणजे आम्हाला तहान, भूक हे जे सगळं लागतं ना ते, रोग, शीत, उष्ण या सगळ्यांपासून होणारं जे दुःख ते कष्टा वाचून सहन करणं म्हणजे तितिक्षा. ब्रह्मप्राप्तीसाठी या सगळ्या गोष्टी साधकाला आवश्यक आहेत. ब्रह्मप्राप्ती आणि संसाररूपी या बंधांची निवृत्ती याला मोक्ष असं म्हणतात. या मोक्षाच्या तीव्र इच्छेला मुमुक्षुता म्हणतात आणि ज्यास ती असेल तोच मुमुक्षु होय. या प्रकारचा जो मुमुक्षु असेल त्यालाच अर्थात फलप्राप्ती होते. याशिवाय साधकाला ग्रंथाचा विषय, प्रयोजन आणि संबंध याचं ज्ञान असणं जरुरीचं आहे. आता या ग्रंथाचा मुख्य विषय असा की मुमुक्षुला याची देही याची डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा याच जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्म आत्मैक्य ज्ञानाची, आता जीव ब्रह्म ऐक्य हे ज्ञानाची सिद्धी केली आहे.
म्हणून जीव ब्रह्मैक्य हा या ग्रंथाचा विषय आणि तो विषय प्रमाणानं आणि युक्तीनं प्रतिपादन केला आहे. अहो, मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षूस अपेक्षितच नाही, म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथ निष्फळ होतात. संसाररूप दुःखाची अज्ञानासह वर्तमान निवृत्ती आणि परमानंदरूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होणं हे या ग्रंथाचं परमप्रयोजन फल आहे. आणि त्याचं साधन जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान ते प्राप्त होणं हे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. जगातील सर्व प्राणीमात्रास दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती अपेक्षित आहे. अधिकारी, विषय आणि प्रयोजन या तिन्हीचं स्वरूप समजलं म्हणजे संबंध सहज कळतो. अधिकारी मोक्षरूप फलाची इच्छा करतो, म्हणून अधिकारी आणि फल यामध्ये प्राप्य प्रापक भाव हा संबंध आहे. अधिकारी आणि विचार यांचा कर्तृ कर्तव्य भाव संबंध आहे. अधिकारी विचाराचा कर्ता तर विचार हे कर्तव्य. तसंच ग्रंथ हा प्रतिपादक असून विषय प्रतिपाद्य आहे. तसंच ग्रंथाचा आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा जन्य जनक भाव संबंध आहे. विचारद्वारा ग्रंथ ज्ञानाचा जनक असून जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे जन्य आहे. अर्थातच भागवतासारख्या ग्रंथात या सगळ्या विषयांचं वर्णन असून मुळातच ग्रंथ परमप्रयोजन साध्य करून देणारा आहे. त्यांचं अध्ययन, श्रवण, मनन आणि निधिध्यासन करणं मुमुक्षुला आवश्यक असून ते केल्यास साधकास मोक्षप्राप्ती निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही, असा नाथांचा स्वानुभव असून तोच शब्दरूपानं नाथांनी या ग्रंथात व्यक्त केला आहे. जय हरी.